पाथरीतील इंडियन ऑइल दुरानी पेट्रोल पंपावर डिझेलसाठी नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा. इंडियन ऑइलतर्फे नागरिकांसाठी चहाची विशेष व्यवस्था. देशात सध्या पेट्रोल व डिझेलची टंचाई भासत असून परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात सध्या डिझेल व पेट्रोल टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीत सेलू कॉर्नर पाथरी परिसरातील इंडियन ऑइल दुरानी पेट्रोल पंप येथे मात्र दररोज डिझेल व पेट्रोलची विक्री सुरू आल्याने नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. डिझेल खरेदी करण्यासाठी शेतकरी, वाहनधारक तसेच सर्वसामान्य नागरिक पहाटेपासूनच रांगेत उभे राहत आहेत. अनेक नागरिकांनी आपल्या नंबरसाठी कॅन, बॅरेल व इतर भांडी रांगेत लावून डिझेल खरेदी केली. पेट्रोल पंप परिसरात दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. दरम्यान उन्हाचा तडाखा आणि प्रदीर्घ प्रतीक्षा लक्षात घेता इंडियन ऑइलतर्फे नागरिकांसाठी चहाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना चहा देण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत इंडियन ऑइल व दुरानी पेट्रोल पंप या व्यवस्थापनाचे आभार मानले. डिझेल भरण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांनी सांगितले की सध्याच्या टंचाईच्या काळात दुरानी पेट्रोल पंपावर नियमित इंधन उपलब्ध होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी व्यवस्थापकांकडून योग्य नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. डिझेल भरण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांनी सांगितले की सध्याच्या टंचाईच्या काळात दुरानी पेट्रोल पंपावर नियमित इंधन उपलब्ध होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी व्यवस्थापनाकडून योग्य नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. नागरिकांसाठी करण्यात आलेली चहाची व्यवस्था ही कौतुकास्पद बाब ठरत आहेत. आपण पाहतात SKF न्यूज. सलमान सय्यदसोबत पाथरी. सध्या राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्यासाठी मारामारी सुरू आहे. टंचाईला सामोरं जावं लागत आहे. शेतकऱ्यांना डिझेल भेटत नाही. पण पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथील दुरानी पेट्रोल पंप येथे इंडियन ऑइलच्या वतीने दररोज डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा केला जात आहे. आमच्यासोबत एक शेतकरी बांधव आहे. ते इथं नंबर लावून डिझेल घेण्यासाठी थांबलेले होते. काय सांगणार आहे दादा की तुम्ही दुरानी पेट्रोल पंपवरती इंडियन ऑइलमध्ये डिझेल घेण्यासाठी आलेले होतात? किती डिझेल घेतात? कधीपासून तुम्ही इथं रांगेमध्ये उभं आहात? आम्ही दुपारी 4 वाजल्यापासून रांगेत उभा राहिलेलो होतो. तर एकदम माझा नंबर लागला. मला आता 200 लिटरच्या आसपास घेतला. डिझेल एकदम सुरळीतपणे भेटलं. काही गर्दी नाही, भांडण नाही. आणि दुरानी पेट्रोल पंपातर्फे चहा, पाणी वगैरे एकदम व्यवस्थित सोय वगैरे केलेली आहे. तर असं सांगतो की दुरानी पेट्रोल पंप सर्वांना सुरक्षित आणि व्यवस्थित डिझेल सुरळीत देत आहे. फक्त गर्दी पण सध्या इंडियन ऑइल या पेट्रोल पंपावरती आपण डिझेल घेण्यासाठी आलेलो आहोत. बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं तर असे व्हिडिओ आपल्या समोर येतात की डिझेलचे घेण्यासाठी रॅम्पमध्ये जे लोक उभं टाकलेले असतात ते भांडण असतात. इथं कसं वाटतं आपल्याला? नाही, इथं भांडण वगैरे काही होत नाही. एकदम शांततेत डिझेल वाटत नाही. डिझेलवाल्याकडून कशी फेर वगैरे करण्यात येते? डिझेलवाल्याकडून चहा वगैरे मस्त सोय आणि शांततेत डिझेल देत आहेत. आप देख रहे हैं यूट्यूब चैनल SKF न्यूज. संजय सलमान सैयद के साथ इस वक्त पाथरी शहर के सेलू कॉर्नर में दुरानी फ्यूल स्टेशन के ऊपर जो इंडियन ऑइल यहाँ पर है. तो कई दिनों से तो पूरे राज्य के अंदर अगर देखा जाए तो पेट्रोल और डीजल की तो मारामारी को देखते हुए बहुत लोग हैं तो हर डीजल और पेट्रोल पंप के ऊपर है तो मारामारी करते नजर आ रहे हैं. कहीं जगह पर है तो लोग झगड़ा करते नजर आ रहे हैं. लेकिन पाथरी शहर के ये दुरानी फ्यूल स्टेशन इंडियन ऑयल के ऊपर एक ऐसा नज़ारा देखने को मिला है कि जो लोग जो यहाँ पे जो है तो लाइन लगाकर खड़े हैं डीजल लेने के लिए, उनके लिए इंडियन ऑयल की ओर से एक बेहतरीन चाय का नज़्म किया गया था. चाय का इंतजाम किया गया था. जो लोग यहाँ पर जो लाइन लगाकर खड़े थे उन सभी के लिए तो चाय का इंतजाम किया गया था. आज हमारे साथ में भाई है तो वो भी यहाँ पे तो लाइन लगाकर तो डीजल के लिए खड़े हुए थे. हम उनसे जानना चाहेंगे क्या कहना चाहेंगे भैया? कब से खड़े थे आप? कितना डीजल लिया आपने यहाँ पर? डीजल के वास्ते यहाँ पे आगे मुझे आया था और मेरे को यहाँ पे इंडियन ऑयल जो है सेलू घाटे पे जो पंप है तो माशाल्लाह बहुत अच्छा लगा. मैं पाथरी पे नीचे से पंप पे गया, नकात्री घर है और नंबर आया तो बोलते वहाँ पे कि स्टॉक खत्म हो. तो यहाँ पे बहुत ही अच्छे मेरे को सुविधा लगी. जैसा सब लोग लाइन से भरे, यहाँ पे हड्डा पुकार नहीं, झगड़ा नहीं. इंडियन ऑयल पंप है तो मेरे को माशाल्लाह डीजल मिल गया और यहाँ पे झगड़े नहीं, लपड़े नहीं. और यहाँ पे जो सुविधा रखे हुई है वहाँ पे तो झगड़े लपड़े नीचे के पंप पे चले, मगर यहाँ पे चाय की भी सुविधा. और मैं चाय
चाय भी पिया है, डीजल भी मिला और चाय भी मिला। तो मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ इंडियन ऑयल के तरफ से। परंतु या ठिकाणी गाडी उशिरा आली आणि हा रोजचाच प्रकार आहे आणि यातून जनतेची लाईन एवढी आहे, गरज एवढी आहे डिझेलची, पण त्या प्रमाणामध्ये डिझेल भेटत नाही आणि पंपावाल्याकडून सहकार्य जरी झालं तर जनतेच्या काही चुका असतील किंवा प्रशासनाच्या त्यापेक्षा जास्त चुका आहे. वेळेवर जर डिझेल भेटत नसेल तर त्याची जाहिरात करावी, किती वाजता येणार हे सांगायला पाहिजे. कारण बऱ्याच दिवसापासून आपण बघतो की येणाऱ्या 8 दिवसाच्या नंतर शेतीची कामं सुरू झाली नाही, व्यवसायाच्या वाहनासाठी शेवटचे काही दिवस उरले नाही. अशा परिस्थितीमध्ये हा जाणवणारा कुतवडा हा घातक आहे. छोटे सामान्य व्यक्ती, छोटे गाड्यांचे मालक ज्यांना EMI भरायचा आहे, अशा व्यक्तींना जर वेळेवर डिझेल नाही भेटलं तर अशा व्यक्तींनी काय करायचं हा प्रश्न आहे. आपल्याला वाटते का की पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल असताना सुद्धा शेतकऱ्यांना किंवा देण्यात किंवा डिझेलच नसतो काय म्हणतो? नाही असं नाही. हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप सेल करण्याचा या ठिकाणी डिझेल ज्यावेळेस असतं ते पूर्ण क्षमतेनं देतात, परंतु डिझेल वरच्या पंप चालकांचं असं म्हणणं आहे की वरच्या लेवलवरून डिझेल टायमिंगला भेटत नाही आहे. 2-2 गाड्या तिथे जात असताना या ठिकाणी तिथं जर भेटत नसेल तर इथं काय देणार त्यांचं असं म्हणणं